अभिनेते यतीन कारेकर त्यांनी आजवर साकारलेल्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी साकारलेले खलनायक विशेष लक्षात राहतात. बाजीराव मस्तानी, मुन्नाभाई MBBS ते दगडी चाळ, त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका ते जगलेत. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या नटानं पहिल्यांदाच आयुष्यात आलेलं नैराश्य, दारूचं व्यसन याबद्दल खुलेपणाने सांगितलंय. सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं. एक्स पत्नीचा आदर ठेवत त्यांनी काही शब्दातच तो काळ सांगितला. ते म्हणाले, तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात त्रासदायक काळ होता. मी आणि माझी एक्स पत्नी आता संपर्कामध्ये नाही. मी शूटिंगमध्ये बिझी असायचो तेव्हा तिला एकटेपणा जाणवायला लागला. लग्नानंतर तिने काम करणंही बंद केलं होतं आणि नंतर ती निघूनच गेली. घटस्फोटानंतर आम्ही एका कार्यक्रमाला भेटलो होतो, पण तेव्हाही आम्ही एकमेकांशी बोललो नाही. 1996 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं, पण 2001 मध्ये ते विभक्त झाले. विशेष म्हणजे लग्नाआधी हे दोघं जण लिव्ह इन मध्ये सुद्धा राहत होते. घटस्फोटापूर्वीचा 1 वर्षाचा काळ खूप कठीण होता. तेव्हा माझी दारू प्यायची सवय वाढली होती, पण आता दारू माझ्या आयुष्यातून निघून गेल्याचंही ते म्हणाले. तेव्हा मी रोज दारू पित होतो, पण शुद्धीमध्ये असायचो. स्वतःवरचं नियंत्रण गमवायचो नाही. 24 तासांपैकी फक्त 2 तास झोपायचो. माझी झोप उडाली होती. या सगळ्याचा माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागला होता. घटस्फोटानंतर मी पहिला विचार केला की दारू बंद करायची, कारण लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. या सगळ्याचा कामावर सुद्धा परिणाम झाला. काम मिळणं कमी झालं होतं. देव जेव्हा देतो तेव्हा तो खूप देतो, पण जेव्हा तो काढून घेतो तेव्हा पायाखालची जमीनही हिरावून घेतो. तसंच काही माझ्यासोबत झालं होतं. कामही नव्हतं आणि हे सगळं घडत होतं. कोणाशी बोलावं, कुठे जावं तेही कळत नव्हतं. तेव्हा मन मोकळेपणानं बोलायला माझ्याकडे कुणीही मित्र नव्हता. एकट्याने सगळं सहन केलं आणि शेवटी आम्ही वेगळे झालो. एकाच छताखाली अनोळखी व्यक्तींसारखं जगण्यापेक्षा वेगळं होऊन सुखाने राहणं कधीही चांगलं असं ते म्हणाले. तर यतीन कारेकर यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.